मायक्रोफोनवरती आवाज ऐकाल तो मात्र श्रवण धुमाल सरांचा. येस थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एका बाजूला किंग मेकर महापोली आणि त्यांच्या विपक्षात दुसऱ्या बाजूला छोट्या 11 आंबेडकर नगर. अर्थातच महापोली विभागाचे हे दोन दिग्गज संघ आज आपण पाहता. आज आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी, संघाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. शोहरत आणि MK असे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. नागेश सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळत असताना पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा बॉल शोहरतसाठी. क्या बात आहे. लॉफ्ट करायचा प्रयत्न. लॉफ्टेड इट स्टेट डाऊन दी ग्राउंड. आमच्या साईड स्क्रीनच्या वरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर वेंशी वार्तालाप करत असताना सिक्स. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीनं धफलक जाऊन पोहोचले तब्बल डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 11 रन्स. हो यावेळेला देखील लॉफ्ट करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न फसलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत बॉल चाललाय. नो मॅच लँड मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्याचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. 2च धाब्याने ते समाधान. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथे फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा हा तब्बल पहिला टीम किंग मेकर महापोलीस संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. क्या बात आहे. काय अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतं डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आमच्या आवाजाची काळजी देखील घेत असताना विकेटचा पदर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झाला. धक्का लागणारा हा तब्बल दुसरा आपण पाहताय किंग मेकर महापोलीस संघाला.
दुसरं षटक आपण पाहता नितीन पंडित. नितीनला आपण पाहताय सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एनला. शोहरत ऑन स्ट्राइक. नो स्ट्राइक एनला अरबाज. पहिला बॉल इथे दिशा खराब. लेंथ लाईन चुकीची आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिला बॉल इथे वाईड आला. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहताय. 3 षटकांची मॅच आणि या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय किंग मेकर महापोलीस संघाचा. या वेळेला क्या बात आहे. दांडी गोल. फलंदाजाला परतावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाघाची शिकार. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिला. तो शोधत आता तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय पहिल्या बॉल वरती आपल्या नावाची छाप सोडत असताना. पुढचा बॉल आडवा बाटण्या खेळायचा प्रयत्न. इथे विषय मध्ये खेळलाय. समोरच्या दिशेनं स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. साइड स्क्रीनच्या इथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीनं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. त्या तब्बल 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 1.2 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. 13 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिल्या होत्या. या वेळेला देखील भरपूर वेग, प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. गुडले स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आदळला आणि तदनंतर बघता बघता सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट बॉल. तीन षटकांची मॅच. डॉट बॉल आलाय. या वेळेला क्या बात आहे. शफल झाले. जागा बनवली. रूम क्रिएट केली आणि इथे हुक केल्या. बॉलला पाठवून दिलाय फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला घासत पुसत चाटत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन फैजानच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात. संजीवनी देणाऱ्या या 4 धावा 19 धावा. स्विच हिट करायचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. प्रचंड वेग या बॉलवरती. चौकाराचा प्रत्युत्तर देत असताना डॉटनं क्विकली रिप्लाय आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता. या वेळेला देखील पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बॉलला उडवायचं होतं. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. चौका. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन फैजानच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. 2 षटकांचा खेळ याच दरम्यान आपण पाहताय कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 23 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत किंग मेकर महापोली हा संघाचे 2 फलंदाज. शेवटचा षटक अनुज. पहिला बॉल शफल होऊन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक खेळलाय.
मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर अगदी गरुडी झेप घेत असताना बॉलला कॅरी करतील, थ्रोफेकी करतील तोपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट अरबाज आणि फैजान अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहता. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका धावेसाठी संघर्ष करतायत किंग मेकर महापुल या संघ. यावेळेला बादची कडा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागणारा हा तब्बल 14 फैजान. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अन्वी इंटरप्राइजेस खांडपे आणि त्यांना फाईट करत दुसऱ्या बाजूला 16%. फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन रिझनचा फिल्डर चेंडूच्या पाठ मोरा दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला गॅदर केलाय. ध्रुवफेकी केली आहे. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जातं या दोन बॅटरच्या दरम्यान. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चौथा बॉल, भरपूर वेग या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरती या चेंडू जाऊन आढळला आणि या विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट बॉल. यावेळेला शफल होऊन स्ट्रोक खेळला. मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेचून मारलेला स्ट्रोक. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रो 4 रन्स. हा देखील बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात केली या षटकाची सिंगल आणि शेवट केलं या षटकाच्या डॉटनं. निर्धाव चेंडू सांगतात. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अन्वी इंटरप्राइजेस खांडपे आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला 16%. तर चला दोन टीमच्या कॅप्टन आपण लगेचच या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस इथे करतोय. 16% टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच या आणि अन्वी इंटरप्राइजेस खांडपे या टीमचे कॅप्टन सागरदादा पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहता. घरचा संघ, घरचा साज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला दिसेल. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सागरदादा पाटील पुरस्कृत अन्वी इंटरप्राइजेस खांडपे आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला 16%. येस, विनंती असेल दत्तात्रयजी राजारामजी पाटील साहेब या पण आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. हॅलो चिक. यस, दत्तात्रय साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. यस, कॉल असेल टीम अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघाचा. नाण्याच्या एका बाजूला हेड, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल आणि कॉल असेल खांडपे टीमचा. यस, स्विंग द कॉइन. टेल असा कॉल आणि टेल आला. यस,
मान्यवरांना विनंती असेल आपण देखील सन्मानानं विराजमान आणि या सर्व खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार. यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय घरचा संघ. आपली देखील भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, यात मात्र काही शंका नाही. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी कशी होईल याच्या माध्यमातून आपण सातत्यानं धावत राहिलात. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? राहू दे क्या आता? एकदम चांगला तर वाटतं. यस, देऊया दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो चिक, हॅलो चिक. जाऊयात मागच्या दिशेने आपण पाहताय सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. स्ट्रायकिंगला आपण पाहताय अनुज आणि नॉन स्ट्रायकिंगला हर्षदला आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार फैजान. फैजानला आपण पाहता वाईट बॉल आला. पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाचं खातं खुलं झालं. एक धाव स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे. टीमचा श्री गणेशा होत असताना आपण पाहताय छोट्या 11 आंबेडकर नगर. लक्षाचा जर विचार करायला गेला तर 29 धावा पूर्वार्धामध्ये आपण पाहिला. 30 धाव्यांचं लाभ माफक लक्ष उभं केलंय. 30 धाव्यांचं लक्ष आपण पाहताय. मिड ऑन रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईट आला आणि तदनंतर हा बॉल डॉट. दुसरा बॉल पुन्हा एकदा फैजा निघालाय. बॅट्समन तयार. इथे घडते काय? मागचा दरवाजा उघडा ठेवला. चोरी तर होणारच आणि चोरी झाली आहे विकेटची. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल वरती विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना 0 धाव्याचा चष्मा घालून माघारी परतलाय बॅट्समन अनुज. बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. यस, विकेट आपल्याला पाहायला मिळते. 1 या अंकावरती धक्का लागणारा पहिला अनुजच्या स्वरूपात नवीन फलंदाज नितीन. यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न. आल्या आल्या आपला बॅटचा फेज ओव्हर करायचा प्रयत्न आणि इथे तू चल मैं आया अशी परिस्थिती सलगचा. हा दुसरा धक्का.
यस दिशा द्यायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सॉफ्टांना खेळलाय मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला. या फटक्याला कन्वर्ट केलं गेल्या बघता बघता जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी या 2 धावा एकवटल्या गेल्या. तिथे घडतंय काय? तिसरी देखील धाव कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होत असताना कॉलिंग सगळं या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. आणि बघता बघता 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. यावेळेला देखील कट केला. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. या जमिनीला घासत पुसत साठत जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौका. चिक यस
आडवा वाटणं खेचायचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर पोहोचलाय, फलंदाज रुसलाय, गोलंदाज हसलाय आणि इथे बघता बघता आंबेडकर नंगर 16 कसलाय. यावेळेला देखील बॅट अँड पॅटच्या मधून बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये आपण पाहत आहे. शेवटचे 2 बॉल आणि या 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या 17. 2 बॉल 17 ची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे घडतंय काय, दिशा खराब, पंच वळतात, पंच दर्शवतात हा बॉल वाईड असेल. 2 बॉल 16 ची गरज. 100% आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला अन्वी इंटरप्राइजेस खांडपे या 2 टीमच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला प्रेम पाटील, त्यानंतर राजेश पाटील, प्रथमेश असतील आणि जितू हजारे असतील. भरपूर चांगले खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता असताना इथे पुन्हा एकदा जजमेंट चुकीचं. बॉल एक टप्पा जाईल बाउंड्रीच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चला स्पीडअप करा, शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने ओढून घेत असताना आपण पाहत क्षेत्ररक्षण करत असताना किंग मेकर महापोल या टीमला. यावेळेला देखील पुन्हा एकदा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. आता विकेटचं पतन. येस, थँक्यू डीजे, थँक्यू. येस, सामना जिंकला क्षेत्ररक्षण करत असताना